नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, शाकंभरी नवरात्री याच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. हे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या समजल्या असल्यास शाकंभरी नवरात्र हा उत्सव समजला असल्यास शाकंभरी नवरात्र हा उत्सव निसर्ग, अन्न आणि स्त्री शक्तीचा एक अनेक संगम आहे. हिंदू संस्कृतीमध्ये या उत्सवाला आध्यात्मिक आणि वैज्ञानिक असं दोन्ही दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार जेव्हा पृथ्वीवरती भीषण दुष्काळ पडला होता, तेव्हा देवीने आपल्या शरीरामधून विविध भाज्या आणि फळ निर्माण करून जगाची भूक भागवली होते. म्हणून शाकंभरी नवरात्री हे अन्नाच्या महत्त्व अधोरेखित करते. घरामध्ये कधीही अन्नाच्या कमतरता भासू नये यासाठी ही पूजा केलं जातं. याच्यासोबतच शाकंभरी देवीला वनस्पतीच्या देवी असं देखील म्हटलं जातं. या उत्सवामध्ये झाड, वेली, पाले, भाजी याची पूजा केलं जातं. आपल्याला निसर्गाचं रक्षण करण्याचा आणि पर्यावरणाचा आदर करण्याचा संदेश ही नवरात्रीचा देत असतो. याच्याबद्दलच आजच्या काळामध्ये वाढत्या प्रदूषणात पार्श्वभूमीवरती आपण या उत्सवाचं महत्त्व जपलं पाहिजे. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या तुम्हाला कसं पद्धतीने साजरी करायचे आहे, त्यासाठी कोणत्या मंत्रोपचार करायचे आहे आणि तुम्ही ही शाकंभरी नवरात्रीच्या पूजा घरच्या घरी कशी पद्धतीने करू शकता, असे सगळे गोष्टींनी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आपल्या व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. हा नवरात्र उत्सव पाऊस महिन्यामध्ये येतो. थंडीच्या या दिवसामध्ये बाजारामध्ये ताज्या भाजीपाल्याची मोठी आवक आहे. शाकंभरी नवरात्रीच्या निमित्ताने 9 दिवस आपण आहारामध्ये विविध भाज्यांचा समावेश करायचा असतो. विज्ञानाच्या दृष्टीने हिरव्या पालेभाजीमध्ये जीवनसत्व आणि खनिज ही शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करत असतो. ह्याच्या सोबतच या काळामध्ये अन्नदान आणि शाकदान म्हणजेच भाज्याच्या दान करायचे मोठे महत्त्व आहे. स्वतःच्या गरज भागवताना आपण समाजामधल्या गरज घटकांना देखील अन्न मिळवून देणं ही या उत्सवाची मूळ शिकवण आहे. शाकंभरी देवी ही पालनपोषण करणारी माता आहे. त्याच्याप्रमाणे त्रिदृष्टीनं भरणपोषण करते, त्याप्रमाणे कुटुंबाचं पालन पोषण करण्याच्या स्त्रीचं रूप या देवीमध्ये पाहिलं जातं. त्यामुळे हा उत्सव स्त्री शक्तीच्या, कर्तृत्वाचा आणि दातृत्वाचा सन्मान करणारे आहे. थोडक्यात म्हणायचं गेलं तर शाकंभरी नवरात्री म्हणजे केवळ उपवास किंवा पूजा नाही, तर ती निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी एक पद्धत आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म हा उक्तीनुसार आपल्याला ही नवरात्र उत्सव साजरी करायचा आहे. हिंदू पंचांग अनुसार हे नवरात्री पौष शुद्ध अष्टमीला सुरू होतो आणि पौष पौर्णिमेला समाप्ती होतो. यंदा वर्ष शाकंभरी नवरात्री ही
प्रारंभ 28 डिसेंबर 2025 म्हणजेच रविवारी होणार आहे आणि याच्या समाप्ती ही 3 जानेवारी 2026 जानेवारीला होणार आहे. पौराणिक कथेनुसार पृथ्वीवरती एखादा भीषण दुष्काळ पडला आणि 100 वर्ष पाऊसही पडली नाही. त्यामुळे पाण्याचा साठ उठला आणि वनस्पती नष्ट झाला. ऋषी मुनी आणि मानवांनी देवाची प्रार्थना केली तेव्हा देवीने अनंत डोळे असलेली रूपामध्ये अवतार घेतला. म्हणून आपण तिला शीताक्षी असं देखील म्हणतो. आणि 9 दिवस आसरडले ज्यामुळे 9 वाळू लागल्या. त्यानंतर देवीने आपल्या शरीरामधून विविध प्रकारच्या वनस्पती, पालेभाजी आणि फळं निर्माण केले जेणेकरून या जगाची भूक मिटाली. शाक म्हणजे वनस्पती किंवा भाज्या आणि भारी म्हणजे भरणार आणि पोषण करणारी म्हणून तिला शाकंभरी असं नाव पडलं. यासाठी शारदीय नवरात्रीप्रमाणे अनेक ठिकाणी या दिवशी घटाची स्थापना केलं जातं. या उत्सवाची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे देवीला विविध प्रकारच्या ताज्या पालेभाजी, फळभाजी आणि फळांनी सजवलं जातं. याला शाकंभरी उत्सव म्हणतात. पूजेची ठिकाणी विविध प्रकारची धान्य पेरलं जातं आणि 9 दिवसाच्या त्याची अंकुर कशी येतात याचं निरीक्षण देखील करायचं असतं. देवीला दररोज वेगवेगळे भाज्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि शेवटच्या दिवशी आपण 60 ते 70 प्रकारच्या भाज्या एकत्र मिसळ किंवा भाजी करून त्याचा प्रसाद वाटायचा असतो. हा उत्सव पर्यावरण आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. या काळामध्ये जास्तीत जास्त भाजीपाल्याचे सेवन करणं देखील आरोग्यदायी मानलं जातं. यासाठी तुम्हाला जर मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी देखील अन्नपूर्णा देवीच्या अथवा शाकंभरी देवीच्या पूजा करू शकता. तुम्हाला यासाठी काय करायचे आहे त्याचा विधी आता पुढे जाणून घेऊया. पूजेच्या आदल्या दिवशी तुम्हाला घर आणि देवघर स्वच्छ करून ठेवायचे आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहोत तिथे रांगोळी काढून चौरंग किंवा पाट ठेवायचे आहे आणि त्यावरती लाल रंगाचे वस्त्र अंथरायचे आहे. पाट्यावरती तुम्ही देवीच्या मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करायच्या आहे आणि यानंतर तुम्ही जर घट बसवणार असाल तर तांब्याच्या कलशामध्ये पाणी, सुपारी, नारळ आणि आंब्याच्या पानं ठेवून त्यावरती नारळ ठेवा. देवीच्या समोर धान्याच्या पेरणी करून एक मातीच्या पात्रामध्ये करायची. त्याच्यासोबतच शाकंभरी पूजेचा सर्वात महत्त्वाचा अंग म्हणजे भाज्याचा आरास. देवीच्या मूर्तीभोवती तुम्ही घरामधल्या विविध प्रकारच्या भाज्या, पालेभाजी जसे की मेथी, पालक, कोथिंबीर आणि फळभाज्या म्हणजेच वांगी, दुधी भोपळा, कोबी, गाजर याच्या आकर्षक पद्धतीने मांडणी करायची आहे. आणि शक्य असेल तर आपल्या व्हिडिओच्या थंबनेलमध्ये दिसतंय तशी पद्धतीने तुम्हाला भाज्याचा हार देखील अर्पण करायचा आहे. झालं तरी उत्तम. आता यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर करायचे आहे ते म्हणजे आचमन आणि संकल्प. हातामध्ये पाणी घेऊन पूजेचा संकल्प करून मी माझ्या घरच्या सुखासाठी आणि शांतीसाठी ह्या अन्नाची कमतरता भासू नये म्हणून शाकंभरी देवीच्या पूजा करत आहे असा संकल्प घ्यायचा आहे. यानंतर देवीच्या मूर्तीवरती दूध आणि पाण्याचा अभिषेक करून आपल्याला त्या फोटोला किंवा प्रतिमेला ओल्या कपड्याने पुसून घ्यायचे आहे. यानंतर देवीला हळद, कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण करून देवीला
लाल रंगाच्या फुला विशेष प्रिय आहे, ती देखील अर्पण करायच्या आहे. शाकंभरी नवरात्रमध्ये अन्नाच्या महत्त्व हे जास्ती असतो, त्यामुळे दररोज शुद्ध आणि स्वास्तिक अन्नाच्या नैवेद्य अवश्य दाखवावे. शेवटच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला विविध भाज्या एकत्र करून केलेली भाजी म्हणजेच ज्याला आपण मिसळ भाजी असं म्हणतो ती आणि भाकरी किंवा पुरणपोळीच्या नैवेद्य देण्याची आपल्याकडे जी प्रथा आहे त्याची नैवेद्य आपण शाकंभरी देवीला अर्पण करून मग त्याची प्रसाद सर्वांना वाटायचा आहे. पूजा पूर्ण झाल्यानंतर देवीची आरती करायची आहे आणि बाकी कोणतेही मंत्र जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही ओम ह्रीं श्रीं क्लीं भगवते शाकंभर्याय नमः या मंत्राचा जर अवश्य जप करायचा आहे. तुम्ही जेव्हा हे मंत्र म्हणणार आहोत त्यावेळी तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी आंघोळ केल्यानंतर तुम्हाला पूजेच्या वेळी हा मंत्राचा जप करायचा आहे. शक्य असेल तर तुम्हाला सुट्टी किंवा रुद्राक्षाच्या माळेवरती 108 वेळी हा जप करायला लोकरीच्या किंवा कुशाच्या वासनक्यासाठी वापरणार हे अतिशय उत्तम होईल. आणि जप तुम्ही झाल्यानंतर देवीला एखादी फळाच्या किंवा पालेभाजीच्या नैवेद्य अवश्य अर्पण करा. तर अशी पद्धतीने तुम्ही हा मंत्रोच्चार परिपूर्ण अशी पद्धतीने करून शाकंभरी नवरात्र उत्सव अतिशय उत्सवामध्ये आणि आनंदामध्ये साजरी करू शकता. आपली दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तर भेटूया असंच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.